साहिल 11 आलतूर या संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज आपण पाहतोय सुरेश आणि मयूर. ही मॅच पाहायला मजा येणार आहे. माननीय श्री संस्थापक अजित पाटील साहेब समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. मेंढीटे पॉवर प्लेचं पहिले षटक आपण पाहतोय. रेटरी संघाने नाणेफेक जिंकणे गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. सुमित गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय तर टाकी एंड वरती सुरेश तर नॉट स्ट्राईक एंड वरती मयूर. साहिल 11 आळतूर या संघाकडून ओपनिंगची पेअर ओपनिंगची स्क्वेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. दर्जेदार ही स्पर्धा. पहिला चेंडू भन्नाट वेग आहे. फक्त बॅकवर्ड रिजनला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू जाईल आणि साहिल 11 आळतूर या संघाकडून धावफलकावरती मोहोर उमटवली जाईल. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते. एका सिंगलच्या माध्यमातून आता आपला ओमकार व्यस्त असेल. ओमकारच्या माध्यमातून धावसंख्या रेखाटली गेली. एक वरती खाट मारली गेली. एक धाव एक मोहोर लगावली गेली. सुरेशच्या बॅट मधून एक सिंगल आली आहे. दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय, खेळतोय, अनुभवतोय, रंगतोय. कैलासवाची सूरज स्मृती चषक. हा ट्रॅकर भन्नाट वेग आणि दोघांच्या मधून चेंडू झालाय फरार. मात्र डीप मधील क्षेत्ररक्षक व्यस्त असेल. एक सिंगल दुसरीसाठी धाव करतायत मात्र थांबलेत आणि चांगल्या रीतीने पाठीमागा बॅकअप दिला जातोय आणि हाच बॅकअप गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढवतोय. स्वतःवरती विश्वास ठेवा कारण आत्मविश्वासाने जग जिंकता येतं. स्वतःवरती विश्वास असला पाहिजे आणि आत्मविश्वास मनोमंथनामध्ये निर्माण केला पाहिजे आणि गोलंदाजाने मनोमंथनामध्ये आत्मविश्वास निर्माण केलाय मात्र थोडासा चुकतोय. यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. व्हाईटच्या माध्यमातून एक धाव आली आहे. अवांतरित धावसंख्येने धावसंख्या पोहोचली आहे 3 या आकड्यावरती. चांगली सुरुवात पाहायला मिळते सुमित कडून. साहिल 11 अल्तूर या संघाचे दोन्ही सलामी फलंदाज सुरेश आणि मयूर. साफ ट्रॅकर होता सोडून दिलाय. डाऊन द लेग साइड यावेळी चेंडू आणि पाठीमागे यष्टीरक्षकाच्या दस्तानामध्ये विसावतोय. पुनश्च एकदा एक एक्स्ट्रा रन प्राप्त होते. धावसंख्या पोहोचली 4 या आकड्यावरती. धावसंख्या 4 या आकड्यावरती पोहोचते. 2 चेंडू झालेत आणि 2 चेंडू नंतर 2 दुने 4 धावा झालेत म्हणजे 200चा स्ट्राईक रेट आहे. सुरेश आणि मयूर ओपनिंगची पेरे मैदानाच्या आतमध्ये तर सुमित चूक करतोय मैदानाच्या आतमध्ये. वारंवार 2 व्हाईट बॉल सुमितच्या माध्यमातून आलेत. पंच चर्चा करतायत. दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय कैलासवाची. सुरेश स्मृती चषकातील आजचा दिवस पहिला. ग्रुप ए मधील दुसरी मॅच रेटरे आणि साहिल 11 आळतूर या दोन संघामध्ये आपण मॅच पाहतोय. रेटरे संघाने नाणेफेक जिंकली आणि गोलंदाजीचा निर्णय. यावेळेला चेंडू हवेमध्ये उडवलाय बिडवलाय. मिड विकेटला आहे क्षेत्ररक्षक. पकडली कॅच. पहिल्या विकेटचं पतन. मनाची शांती सर्वात मोठं धन आहे आणि गोलंदाजांना शांती ठेवली होती आणि शांतीमध्ये क्रांती निर्माण केली आणि फलंदाजाला जाणून बुजून हा शॉट खेळण्यास भाग पाडला. हाफ ट्रॅकेट ठेवला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता. त्यानं जाणलं होतं शॉट सिलेक्शन फसणार आहे आणि त्याच रीतीने चेंडूफेकी केला आणि फलंदाजाला या ठिकाणी लॉक केला. अप्रतिम क्रिकेटचं मादक सौंदर्य गोलंदाज सुमितच्या माध्यमातून. थोडासा फसला. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल आले आणि त्याच्यानंतर हा कमबॅक. अप्रतिम खेळ आहे सुमितचा. अचूक टप्प्यावरती भेदक मारा करतोय. दरम्यान न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय राज उतरलाय. राज 10% एंड वरती असेल. 3 चेंडूचा खेळ झालाय. मेंढीटे पावरला ज्या पहिल्या षटकामध्ये जिथं सातत्याने धावा बनत असतात तिथं मात्र दोन्ही फलंदाजांना शांत ठेवले गोलंदाजानं. थोडासा फसला. 2 व्हाईट बॉल जरूर आले मात्र व्हाईट नंतर चांगला कमबॅक. 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडूच्या खेळानंतर धावसंख्या 4. यावेळेला पहा काय चप्पा ठेवलाय. फक्त डिफेन्स फटका खेळलाय फलंदाजाने. डिफेन्स केलाय. स्वतःचा बचाव केलाय कारण फलंदाजाला माहिती आहे इथे बचाव करणं खूप गरजेचं आहे कारण चेंडूचा वेग आहे ना तो वेग लॉक करू शकतो. तो वेग मला यादीतून ब्लॉक करू शकतो. पुन्हा एकदा भन्नाट वेग. आडव्या बॅटीने फटका ऑन साइडच्या दिशेला. डीप मधील क्षेत्ररक्षक वेगाने येईल. एक सिंगल घेतले मात्र दुसरीचा प्रयत्न केलाय मात्र दुसरीला थांबवण्यात आलेला आहे. दर्जेदार गोलंदाजीत निरंतर प्रयत्नांमुळे आपण यशस्वी होतो
हे गोलंदाज सांगून देतोय. थोडासा फसला होता, सातत्याने निरंतर प्रयत्न राहिले आणि प्रयत्न आज त्याला यशस्वी करतायत, कारण 2 वाईड बॉल येऊन सुद्धा अप्रतिम धावसंख्येपर्यंत त्याने रोखून ठेवलंय. यावेळेला भन्नाट वेगाने ग्लान्स केलाय चेंडूला, मागे आहे यष्टी रक्षकाच्या हातामध्ये अडकलाय चेंडू आणि 5 धावा धावफलकावरती झालेत. षटक क्रमांक 1 या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 झाली आहे. स्वतःवरती विश्वास ठेवा, कारण विश्वासाने जग जिंकता येतं. याचं उत्तम उदाहरण आपल्याला सुमितच्या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालं. थोडासा फसला होता, मात्र स्वतःवरती विश्वास होता आणि विश्वासावर आरूढ होऊन वाईड बॉल येत होते, त्याच्यानंतर त्यानं प्रयत्न केला आणि यशस्वी राहिला. 5 धावावरती 1 विकेट. मेंटेनरी पॉवर प्लेची पहिल्या षटकाची होईल सांगता, आता मात्र दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. दुसरं षटक आता मात्र क्षेत्ररक्षण खुला असेल. आपण पाहिलं करंजोशी संघातील पहिल्या मॅचचा सामनावीर आनंदा, ज्याने 3 षटकार खेचले, तब्बल त्याच्या बॅट मधून 30+ धावा आल्या. तो आनंदा, आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय. प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार आपल्याला स्वीकारायचा आहे. जर्सी नंबर 45 टाकी एंड वरती राज यांना आपण पाहतोय. 1 षटक झालंय दुसऱ्या षटकाचा. यावेळेला दुसरा चेंडू होता. एक धाव या ठिकाणी आली आहे. धावसंख्या 7 वरती पोहोचले. 1.1 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 7. फलंदाजांना अक्षरशः बांधून ठेवलेला आहे. माननीय सचिनजी शेडगे साहेब यांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार या ठिकाणी वितरण करण्यात येतोय. आपण कव्हर करायचं एनपी लाईव्ह कॅमेरामॅन. यावेळेला आडव्या बॅटरीने फटका सजवलाय. ग्राउंडला अलॉंग द चेंडू जातोय आणि इथे एक सिंगल दुसरीसाठी पहा कोटी आलाय, मात्र थांबवलाय, नकार दर्शवलाय. या ठिकाणी सामनावीरचा पुरस्कार दिला जातोय आनंद यांना, परंतु त्यांनी डेडिकेट केलाय ओमकार यांना. ओमकारची पण बॅट आज चालली आपल्या संघासाठी आणि हे क्रिकेट आहे. आपल्या सहसाथीदाराचं मन कसं उंचावं, त्याला कसं पुढे घेऊन जायचं हे आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेला भन्नाट वेग आणि मागे टपला यष्टी रक्षक. तुझा उधळण्या डाव उधळला असता, मात्र थोडासा स्लो राहिला. चालाक आहे यष्टी रक्षक, हुशार आहे, चाणाक आहे आणि चतुर्बुद्धीने सातत्यानं लक्ष ठेवून आहे. मागून संपूर्ण पुढचा आपल्याला पिक्चर पाहता येतो. मागे आहे पण पुढे काय चाललंय प्रत्येक घडामोडीवरती त्याचं बारकाईने लक्ष आहे. भन्नाट वेगावरती दॅट मॅसिव्ह अँड आउट ऑफ द ग्राउंड. आपलातून फटका. इथे लागेल आता 6 धावांचा झटका गोलंदाजाला. नक्की 6 धावांचा झटका लागलाय. बॅटची फ्लिक आणि स्विंग पहा श्री सर. बॉल जसा जमिनीवरती कोसळला त्यानंतर बॅटचं स्विंग आणि फ्लिक अगदी मनगटाच्या साहाय्याने चेंडूला मात्र दिशा दिली आणि काय ह्यूज हिट आपल्याला इथे पाहायला मिळाला. सुंदर फटका. आता मात्र धावसंख्येला चकाकी लागली आहे. धावसंख्या पोहोचली आहे 14 आकड्यावरती. ब्लॉकल मध्ये चेंडू डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळ आहे. क्षेत्ररक्षक कमबॅक आहे. चांगली फेकी, तत्पुरती स्वतःला थांबवलं गेलं आहे आणि यस, विकेटचा पतंग तू मॅम इथं पाहायला मिळालं. कॉलिंगचा अभाव पाहायला मिळाला या ठिकाणी. नक्कीच कॉलिंग कुठेतरी फसलं आणि फलंदाज बॅट स्विंग दर्जेदार होत होती. दरम्यान फलंदाज क्रिकेटची आत्महत्या म्हणजे रनआउट झालाय आणि इथे आत्मसमर्पण झालंय. आपण पाहतोय डीप मध्ये चांगल्या रीतीने चेंडू कलेक्शन केला, वेगाने फेकी केली, अर्ध्या पिच पर्यंत गेला होता आणि इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये काय घडलं, काय बिघडलं पहा. आणि इथे फलंदाज जड विचारांनी, जड पावलांनी मैदानाच्या बाहेर. विकेट होईल पतन. सकारात्मक विचार होता, सकारात्मक विचारांनी आपले जीवन साकारते, पण मात्र इथे सकारात्मक विचार होता. फटका खेळताना मात्र धाव घेताना नकारात्मक विचार होता आणि हीच नकारात्मक वृत्ती तुम्हाला मैदानाच्या बाहेर पाठवते. शेवटचा चेंडू असेल यावेळेस. धावसंख्या 15. 2 गडी बाद झाले आहेत. एक रनआउटच्या स्वरूपात परतावं लागले राजला. राज केलं होतं पहिल्या चेंडूवरती, परंतु रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. पुन्हा एकदा ब्लॉकल पद्धतीचा चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आता मात्र भेदून जातोय दोघांना. येतोय खणखणीत चौकार. खणखणीत चौकाराच्या मदतीने आता धावसंख्या घेते गती. धावसंख्या पोहोचली आहे 15+4 म्हणजे 19 या आकड्यावरती धावसंख्या
भन्नाट वेगात जाऊन पोहोचले. सकारात्मक विचार आहे फलंदाजाचा. हा सकारात्मक दृष्टिकोन मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतोय. शांत मन आपल्याला खरे सुख मिळवून देते. आतापर्यंत फलंदाज शांत होता, आता खऱ्या सुखाच्या मार्गावरती आलाय. नक्कीच सुखाच्या मार्गावरती आला आणि मार्गस्थ व्हावं लागेल. धावसंख्या 2 षटकानंतर 19 आपण पाहतोय आणि फुल्लर लेनचा चेंडू होता. अगदी वाईड शॉर्टर करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटर सज्ज होता आणि चांगला फटका पाहायला मिळाला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, व्ही झोन मध्ये सेफ जागा. सुरेश यांच्या बॅट मधून आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झाला आहे आणि 7 धावा प्राप्त झाल्या आहेत बहुमूल्य अशा. 12 चेंडूंचा आतापर्यंत खेळ समाप्त होताना आपण पाहतोय. धावसंख्या पोहोचली आहे 19 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्क वरती तिसरं षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे वसंत. अभिना पाहतोय आपण. अभी तो ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे, कारण की पाठीमागच्या बॅच मध्ये बॉलिंग मध्ये सुरेशने कार्यक्रम केला होता. अभी काय करतील? पुन्हा एकदा अगदी पाय धरले होते आणि पकडली गेले. पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचे शिकार होताना आपण पाहतोय अभि यांना. वसंत शांत आहेत पण संत नाहीये. बघितले गेलं तर फुल्लर लेनचा चेंडू होता. बॅट अँड बॉल मध्ये एवढं इव्होल्युशन नव्हतं आणि सेफ्टी हँड तिथे आपल्याला पाहायला मिळाले आणि पकडली गेले कॅच. तिसऱ्या विकेट तिथं पतंग नव्हताना आपण पाहतोय अल्तूर संघाचं. 2.1 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या धाव फलकावरती 19 आकड्यावरती 3 विकेट माघारी परतलेत. महेश टाकी इन वरती न्यू बॅटर आहे. तर गोलंदाजी मार्क वरती आपण गोलंदाज वसंत यांना पाहतोय. वसंत आहेत परंतु संत नाहीयेत. भन्नाट वेग ब्लॉक होलचा चेंडू आणि इथे मात्र पंतांचा इशारा येतोय. बायच्या स्वरूपात एक धाव येते आणि एका धावेने आता मात्र धाव संख्या 20 ऑन स्कोर बोर्ड. 2.2 चेंडूचा खेळ झालाय. धाव संख्या 20 वरती 3 विकेट माघारी पडतलेत. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे आतापर्यंत. वसंत यांची 2 चेंडू त्यांचे पाहिले. वेग आहे आणि वेगासाठीच ते प्रसिद्ध आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण राहिले वसंत यांचं. दर्जेदार खेळ आणि या दर्जेदार खेळामध्ये अफलातून क्रिकेटचं गोलंदाजीच्या माध्यमातून अफलातून सौंदर्य वसंत यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून राहिलेलं आहे. मनाच्या शक्तीने सर्व काही साध्य करता येते आणि मनोमंथनामध्ये जी शक्ती आहे ना वसंत यांच्या, त्या शक्तीवरती आरूढ झालेत. मनावरती विश्वास आहे, स्वतःच्या मनगटावरती कॉन्फिडन्स आहे आणि त्या कॉन्फिडन्सच्या आधारावरती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सातत्याने अचूक टप्पा ठेवतायत. पुन्हा एकदा अचूक टप्पा होता, मात्र टप्पा ओळखला. टप्प्यात आल्यानंतर करेक्ट कार्यक्रम केला. ध्येय निश्चित करा, त्यासाठी प्रयत्न करा. फलंदाजाने केला प्रयत्न आणि प्रयत्नांना भेटलं उत्तर. 6 धावांसाठी नजर रोखून नजरेमध्ये चेंडूला दिलं उत्तर आणि 72 खेचला षटकार. अप्रतिम फटका आपण पाहतोय. चाल ओळखली, दिशा ओळखली. आतापर्यंत गोलंदाजाचा दबदबा होता, आता मात्र फलंदाज आपला दरारा मैदानाच्या आतमध्ये निर्माण करतोय. पुन्हा एकदा ब्लॉकल होल्ड एक तेरी तो एक मेरी, एक सिंगल घेतलीये आणि दुसरीसाठी मैदानाच्या आतमध्ये घडते का दंगल. आणि ते पहा थोडेसे बॅकअप होता, मात्र बॅकअपला मेकअप करता आलेला नाहीये आणि मेकअप विस्कटला की काय होतं तुम्हाला देखील माहिती आहे. आणि मेकअप या ठिकाणी विस्कटलाय आणि 2 धावा धावून घेतलेत. आणि जो फलंदाज सुरेश ट्रॅकिंग एंड वरती राहणं गरजेचं होतं साईल 11 अल्तूर या संघासाठी, तोच आपण सुरेश ट्रॅकिंग एंड वरती आलाय. पाहतोय सूरजची बॅट आता चमकू लागले, धमकू लागले. यस, बॅट मध्ये आहे चमक, दाखवून देईल धमक. चेंडू हवेमध्ये उडवलाय आणि डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. एक धाव घेतली आणि एका धावीच्या मदतीने धाव संख्या आता 3 षटकांच्या खेळानंतर 30 या आकड्यावरती येऊन पोहोचली. विनंती असेल टॉस साठी कॉल दिला जातोय. टीम कडवे आणि टीम अमेनी टॉस साठी दोन्ही कर्णधार लगेचच टॉस का बॉस या ठिकाणी उपस्थित व्हायचं. टीम कडवे आणि टीम अमेनी आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस घेणार आहोत. दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय, खेळतोय, अनुभवतोय.
कैलासवासी सूरज स्मृती चषक सन 2025 क्रिकेटचा महारणसंग्राम मोरिया 11 चिराळे वारून आयोजित आणि नियोजित केलेली ही भव्य दिवस स्पर्धा, जिथे रॉक कॅश प्राइज 50,000 असेल आणि गोलंदाजी मार्क वरती आता दुसऱ्या मॅच मधील रेट्रे 11 या संघाकडून साहिल 11 अल्तूर या संघासाठी अमोल गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. समोर सुरेश आहे. पहिला चेंडू ऑप्टमच्या बाहेर टप्पा होता आणि ऑप्टमच्या खूप बाहेर वाईड लाईनच्या जवळून जातोय, म्हणजे पहिला चेंडू वाईड आलाय आणि वाईडच्या माध्यमातून धावसंख्या आता 31 या आकड्यावरती पोहोचली आहे. अप्रतिम खेळ आहे आतापर्यंत. सुरेश आता आपल्या मनगटावरती स्वार झालाय. आपण जे आहोत ते आपल्या विचारांचे फळ आहे आणि सुरेशच्या विचारांचे फळ सातत्याने त्याला भेटतंय. आणि इथे आणखीन एक चेंडू हवेमध्ये विचारावरती झाला स्वार आणि चेंडू पाठवला हवेमध्ये, उडवला भिडवला गगनाला, थेट 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 लांब 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 सीमारेषा पार. इट इज अप्रतिम करारवार अफलातून षटकार. आता मात्र आत्मविश्वासावरती झालाय स्वार. आपल्या विचारांप्रमाणे आपली फलंदाजी असते. सकारात्मक विचारांनी आपली फलंदाजी सकारात्मक होते आणि आता फलंदाज सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपली बॅट स्वतःच्या मनोमंथनामध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास त्याच्या आत्मविश्वासावरती झालाय अरूढ. घेतो षटकार. यावेळेला थोडासा स्लोवर वन ठेवला. मागच्या चेंडूवरती वेग होता. गोलंदाजाने कमबॅक केलाय. गोलंदाजाने सुद्धा चाल ओळखले, कारण पावसाचा थेंब त्याचा कितीही छोटा असला तरी त्याच्यात अतांग तरांग निर्माण करण्याची क्षमता असते आणि गोलंदाजामध्ये ती क्षमता आहे. गोलंदाजामध्ये तो टप्पा आहे. गोलंदाजाकडे ते व्हेरिएशन आहे. सातत्याने तो व्हेरिएशन दाखवून देतोय. इथे पहा आणखीन एक चांगला चेंडू. मेहनतीने आणि प्रामाणिकपणानेच यश तुम्हाला मिळते आणि गोलंदाज प्रामाणिकपणाने मेहनत करतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार घेतला होता, परंतु त्याच्यानंतर चांगला कमबॅक. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धावलेत. प्रामाणिकपणाचे फळ हे यशाच्या दिशेत आपल्याला भेटतं आणि गोलंदाज फलंदाजाला थांबवण्यामध्ये यशस्वी राहतोय. वेळेची किंमत ओळखा आणि वेळेवर कार्यक्रम करा. वेळेवर शांत ठेवतोय. फुलारलेंचा चेंडू सरळ बॅटीने डान्सिंग ग्राउंड आला होता. डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक, थोडासा फंबल राहिलाय, मात्र चेंडू इशारा दर्शवतोय. तुम गिरा तो मैं फिरा. चेंडू सीमारेषा पार आला. आणखीन एक करारावार चौकार. फुलारलेंचा चेंडू होता, तो पडला, मात्र चेंडू नाही थांबला. चेंडू मात्र चौकार घडला. चौकाराने धावसंख्या 4 ने पुढे चालली आहे. अप्रतिम फलंदाजी आपण पाहतोय. चांगला प्रयत्न होता क्षेत्ररक्षकांचा, मात्र मैदानाच्या आतमध्ये थोडासा पाय घसरला. फुलारलेंचा चेंडू आडव्या बॅटीने मिड विकेट रिजनचा क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू रोखलाय. दुसऱ्यासाठी धाव घेतली जाते. यस, इथे दुसरी धाव कंप्लीट होते. एक कंप्लीट होते, एक विकेट होते. एक धाव एक विकेट आली आहे आणि इथे मात्र सुरेश स्ट्रायकिंग एंड वरती राहणं गरजेचं आहे, हे आपण पाहतोय. साहिल 11 अल्तूर या संघाकडून सूरज अप्रतिम फलंदाजी करतोय. सुरेशच्या बॅट मधून आतापर्यंत 13 चेंडू खेळलेत आणि 27 धावा सुरेशने बनवलेत. अप्रतिम फटकेबाजी सुरेशची राहिली आहे. समाधान हेच खरे सुख असते, पण समाधान निर्माण करायचं असेल तर आपल्याला अचूक टप्प्यावरती काम करावं लागेल. अमोल शेवटचा चेंडू. आतापर्यंत 42 धावसंख्या झाली आहे आणि इथे भन्नाट वेग आणि इथे विकेट होईल पतन. विकेट आली आहे आणि प्रथम फलंदाजी करत असताना टीम साहिल 11 अल्तूर या संघानं धावफलकावरती 42 धावा बनवलेत आणि जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये 43 धावांचं समीकरण, 43 धावांचं आवाहन असं मैदानाच्या आतमध्ये ठेवलंय. विनंती असेल रेट्रे टीम लगेचच आपण टॉस साठी कॉल दिला जातोय. कडवे आणि अमेनी आपण लगेचच टॉस साठी यायचं आहे, दोन्ही कर्णधार. दरम्यान साहिल 11 अल्तूर आपल्याला विनंती असेल की लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. कमी वेळामध्ये आपल्याला ही स्पर्धा कमी करायची हमी घ्यायची आहे.
टॉस साठी कॉल दिला जातोय. टीम कडवे, टीम अमेनी दोन्ही कर्णधार. आपण नाणेफेक साठी टॉस का बॉस या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय. कैलासवासी सूरज स्मृती चषक सन 2025 क्रिकेटचा महारणसंग्राम. आणि या महारणसंग्रामादरम्यान आता इनिंग ब्रेक होतोय आणि इनिंग ब्रेक मध्ये पुढच्या मॅचचा नाणेफेक या ठिकाणी होतोय. टीम कडवे आणि टीम अमेनी आजच्या दिवसातील एक गटातील तिसरी मॅच आपण पाहतोय. कडवे आणि अमेनी या ठिकाणी मान्यवरांना आमंत्रित करतो टॉस साठी. मान्य श्री महादेवजी पाटील, टीम टी शर्ट सौजन्य मान्य श्री महेश महादेव पाटील, ज्योतिर्लिंग बेकरी घनसोली यांचे वडील, त्याचबरोबर कैलासवासी सूरज स्मृती चषक यांच्या स्मरणार्थ आयोजित केला आहे. त्या सूरज यांचे देखील ते वडील आहेत. त्यांना विनंती आहे, महेशजी पाटील सर, आपण टॉस साठी टॉस का बॉस या मंचावरती उपस्थित व्हायचं आहे. या ठिकाणी नाणेफेक होते. टीम कडवे आणि टीम अमेनी या दोन संघामध्ये नाणेफेक होते. दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय, खेळतोय. कडवे टीम कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि टीम अमेनी देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. माननीय महादेवजी पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि अमेनीचा कॉल असेल, प्लीज स्पिन इन द कॉइन, कॉइन इन द स्पिन. अमेनी कॉल, छापा, आणि छापा आलेला आहे. तर टीम अमेनी या ठिकाणी आलाय आणि नाणेफेक जिंकले. निर्णय काय घ्याल? प्रथम नक्की बॅटिंग करणार का बॉलिंग करणार? यस, बॉलिंग करणार आहात. या ठिकाणी आल्यानंतर सभोवतालचा परिसर आणि एक क्रिकेटचं रमणीय वातावरण पाहिल्यानंतर काय वाटतंय? नियोजन बघून खूप छान वाटलं. आम्ही बॉलिंग करण्याचा निर्णय घेऊ. ओके, तुम्हाला शुभेच्छा. जाऊयात टीम कडवे यांच्याकडे. गोलंदाजी घेतली आहे, फलंदाजांची संपूर्ण यादी आणली आहे का, जी रोज असते ती? यादी आता आणलेलीच आहे, तरी पण आमचे सगळे 15 खेळाडू तयारच आहेत. तर प्रथम फलंदाजी करत असताना आपण किती धावांचा टार्गेट ठेवू शकाल? प्रथम फलंदाजी करताना आम्ही 65 रनचं टार्गेट ठेवू. तर 65 रन म्हणजे हाय अँड व्होल्टेज ड्रामा, मैदान के अंदर शुरू होगा हंगामा. थँक्यू सो मच, तुम्हाला शुभेच्छा. जाऊयात कॉम बॉक्स मध्ये, तिथं भरत सर आपल्याशी जोडले गेलेत. प्लीज सर, वेलकम. थँक्यू श्री सर. 43 धावांचं टार्गेट सेट केलं आहे. साहिल 11 अळतूर या संघाने चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आणि एक सन्मानजनक टोटल उभी करण्यात त्यांना यश प्राप्त झालं. आणि या यशाच्या वरती विजयाचं शिखर कसं उभं करतील हे मार्गस्थ होण्यासाठी साहिल 11 अळतूर संघ आपलं क्षेत्ररक्षण सजवताना आपण पाहतोय. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. अपयशातूनच आपण यशाचा मार्ग निवडू शकतो आणि हा मार्ग निवडण्यासाठी आपल्याला 100% आपल्या या मैदानाच्या आतमध्ये द्यावं लागेल. दोन्ही पंच सज्ज, खान सर आणि जयस्वाल सर यांना पाहतोय आपण. आणि काय बॅटिंग आपण पाहिली आजच्या सत्रामध्ये, पहिल्या मॅच मध्ये पण दुसऱ्या मॅच मध्ये पण. आणि विजयी संघ जो ठरला तो या चमचमत्या ट्रॉफीचा मानकरी ठरला. माननीय संस्थापक पैलवान अजयजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान सत्कार मान्य श्री बाळू पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात येतोय. विनंती असेल संस्थापक, आपण व्यासपीठावरती उपस्थित व्हायचंय. माननीय चव्हाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक मान्य अजितजी पाटील साहेब, आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती उपस्थित व्हायचं आहे. आपण आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. क्षेत्ररक्षण सजवलाय, डीप स्क्वेअर लेग आणि एक काव कॉर्नर ठेवला गेला आहे. सुनील आणि वैभव ओपनिंगचे पहिली फलंदाज आणि तेजस गोलंदाजी मार्क होते. सुमित पहिला चेंडू फेस करेल.
वैभव, संघाची वैभव मैदानाच्या आतमध्ये जर्सी नंबर 03 रेटरे संघाकडून पहिला चेंडू आपण पाहायला गेला डाऊन द लेग साइड. अवांतरित धावसंख्येने संघाचा श्री गणेशा होते 43 धावांचं लक्ष उभं केलं आहे. त्यामधली एक धाव कमी करा म्हणजे 42 धावा आता करायच्या आहेत. चेंडू मात्र 24 असतील कारण की पहिला चेंडू अवांतरित असा हाताळला आहे तेजस याने. तेज तरणार आहे, गोलंदाजी मध्ये तेज आहे, परंतु तेज ते आपण मैदानात दाखवणं गरजेचं आहे. यावेळेस पहिल्या चेंडूवरती गणगणाती प्रहार आणि चेंडू निघून चाललाय सीमेपार. अगदी लांब लांब, खूप उंच, लांब लचक, पाहण्याजोगा, निरेखण्याजोगा अफलातून फटका. इथे लागेल 6 धावांचा झटका. क्रिकेटचा खेळ झाला, सकाळचा वेळ रंगला मैदानामध्ये क्रिकेटचा खेळ आणि रंगाचा बेरंग करण्यास वैभवने मात्र सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार पाहिला वैभवच्या बॅट मधून. वैभवच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती षटकार घेतला. समस्या म्हणजे संधीचं रूप असते आणि समस्या आहे 43 धावांची आणि त्या समस्येसाठी षटकाराने संधी सुरुवात केली आहे. नक्कीच तेजसच्या गोलंदाजीवरती पहिल्या चेंडूवरती घणघणाती प्रहार. यानंतर पुनश्च एकदा सुंदर चेंडू पाहायला मिळाला, परंतु डाऊन द लेग साइड पुनश्च एकदा व्हाईट बॉल येतोय आणि व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 8 या आकड्यावरती. काय सांगाल श्री सर, या मॅचचं चित्र आपल्याला कुठपर्यंत घेऊन जाईल? कारण की स्कोरबोर्ड चांगला बनवला आहे संघाने, परंतु रेटरे संघाची जी सुरुवात झाली आहे वैभवच्या बॅट मधून जो षटकार पाहायला मिळाला त्यानंतर चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. एका षटकाराने दोन्ही फलंदाजांच्या मनोमंथनामध्ये आत्मविश्वास निर्माण झालाय आणि त्या आत्मविश्वासावरती आता दोन्ही फलंदाज आरूढ झालेत आणि याच आत्मविश्वासाचा दबाव आता गोलंदाजाच्या मनोमंथनामध्ये सातत्याने पडताना मैदानाच्या आतमध्ये दिसू लागलेला आहे. हाफ ट्रॅकर होता बॅटची वरची कडा, परंतु बेट करून जातो यष्टीरक्षकाला. एक धाव इथे मात्र पुनश्च एकदा प्राप्त होते. या एका धावच्या मदतीने धावसंख्या पोहोचली आहे 9 या आकड्यावरती. थोडीशी या चेंडूच्या अगोदर सल्ला मसलत झाली होती दोन्ही बॅटरच्या मध्ये, कारण की षटकार आला आहे, मॅच बनवू शकतो. उर्वरित 3 चेंडू बाकी आहे, मोठे चान्स घेतले जातील. सुमित होता त्या ठिकाणी. 3 चेंडू मध्ये 7 धावा आतापर्यंत वैभवच्या बॅट मध्ये आलेत. यावेळेस दिशेवरती नियंत्रण नाही. अचूक टप्पा आणि नियंत्रण दिशेवरती हे खूप महत्वाचं आहे. दिशा संघासाठीच यशस्वी भूमिकेची आशा घेऊन येते. यशस्वीची आशा घेऊन येते. या वेळेला आशाचा द्विगुणित पॉवरफुल क्रिकेटचा पुस्तकी फटका आपण पाहतोय. सुपर कव्हर ड्राईव्ह आपण पाहिला. टप्पा पडल्यानंतर 1 बाउन्स चेंडू कार्पेटला आग लावली चेंडूनं आणि आग मैदानाच्या आतमध्ये 4 धावा घेण्यास भाग पाडते. धावसंख्या 4 ने पुढे चालले. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 14 वरती पोहोचली. नक्कीच धावसंख्या 14 वरती पोहोचले, परंतु काय क्लासिकल फटका पाहायला मिळाला. इनसाइड आउट थ्रू दी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून हा चेंडू खेळून काढलेला आणि काय सुंदर फटका पाहायला मिळतोय. वैभवची बॅट तळपायला लागली आहे. 11 धावा त्याच्या बॅट मधून येत आहे. धावसंख्या पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. आता काही वेगळे करण्याचा प्रयत्न असेल, कारण की राऊंड द विकेट येण्याचा प्रयत्न आहे गोलंदाजाचा. नक्कीच 4 चेंडू झालेत आणि मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिल्या षटकामध्ये 14 धावा झालेत. धोक्याची घंटा आता गोलंदाजाच्या मनोमंथनामध्ये वाजू लागली आहे. पुनश्च एकदा दिशाहीन गोलंदाजी म्हणावी लागेल. तुम्हाला सातत्यानं जो गुडलेनचा जो स्पॉट आहे, जो केंद्रबिंदू आहे मैदानाचा, त्याच्यावरती सातत्यानं गोलंदाजी करावी लागेल. तेजस याने आतापर्यंत 4 चेंडू फेकले आहेत, त्यामध्ये पाहिलं गेलं तर 3 एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च केले आहेत. यावर डान्सिंग डाऊन द ग्राउंड पुनश्च एकदा इनसाइड आउट थ्रू द एक्स्ट्रा कव्हर चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स जातोय, परंतु चांगले कलेक्शन. दोघांना चेज होतं, परंतु चेज कंप्लीट केलं जातंय आणि 2 धावा देखील यशस्वीरित्या इथे पूर्ण केल्या जात आहेत. 5 चेंडू नंतर धावसंख्या पोहोचले 17 या आकड्यावरती. 5 चेंडू नंतर धावसंख्या 17 या आकड्यावरती पोहोचली आहे. समस्या या संधीमध्ये बदलतात. फक्त संधीचं सोनं करता आलं पाहिजे आणि मेडिटेड पॉवरप्लेच्या पहिल्या षटकामध्ये संधीचं सोनं फलंदाज करतोय. सोन्याला चकाकी लावायची होती, परंतु इनफिल्डच्या आतमध्ये कॅरी केला जातोय. वाह, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि जर आपण क्राऊड जर पाहिला संघाचा
तर क्राऊड बॅटिंग लाईनअप संघाचा क्राऊड मधून जयघोष होतोय, टाळ्यांचा शिट्ट्यांचा आवाज मैदानाच्या आतमध्ये येऊ लागलाय, कारण एक षटक झालंय आणि एका षटकानंतर धाव फलकावरती धाव संख्या 17 लागलीये. वैभव मात्र 6 चेंडू खेळत वैभवने आणि 13 धावांवरती वैभव खेळतोय. तर सुमित पहिल्या षटकामध्ये नॉट स्ट्राईक एंड वरती उभा होता, उभा राहून वैभवचा खेळ पाहत होता. आता सुमित स्ट्रायकिंग एंड वरती आलाय. सुमित कशा प्रकारे रणनीती आखेल, कारण आता 17 धावा झाले, 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. 18 चेंडू राहिलेत आणि 18 चेंडू मध्ये तुम्हाला आता दर्जेदार कामगिरी करावी लागेल. नक्कीच नॉन स्ट्राईकला राहून तो खेळपट्टीचा आणि बॅटिंगचा अनुभव घेत होता. थोडी सल्ला मसलत देखील गेली होती सुमित यांच्या माध्यमातून. वैभवचे मात्र बॅट तळपले आहे. 13 धावा त्याच्या बॅट मधून आहेत. गोलंदाजी मार्क वरती रुपेश यांच्यावरती प्रेशर असेल का नसेल, कारण की 17 धावा पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये खर्च झाले आहेत. यावेळेस फुलर यांचा चेंडू, येस नो बॉलचा इशारा अंपायर यांचा. बीमर इथे फेकला गेला आहे. भीमर फेकलेला आहे, म्हणजे आता पुन्हा एकदा धोक्याची घंटा टन टनाटन टन नाचा मैदानाचा आवाज आतमध्ये येऊ लागलाय. भीमर वाजू लागलाय, भोंगा वाजतोय. फुलॉरलेनचा चेंडू आणि हवेमध्ये उडवला, स्क्वेअर लेगच्या दिशेला हवेमध्ये पाठवला, लांब लचक सीमारेषा पार, हवाई यात्रा, क्रिकेटची जत्रा, कैलासाची सूरज स्मृती चषक सन 2025 चा आणखीन एक देखना उमदा स्ट्रोक षटकार. नक्की षटकार पाहायला मिळाला. बीमर नंतर देखील फुलर लेनचा चेंडू यावेळेस हाताळला गेला रुपेश यांच्या माध्यमातून आणि डीप स्क्वेअर लेगला चांगला फटका पाहायला मिळाला यावेळेस. आणखीन एक खणखणीत हवेमध्ये उडवला. ध्येय निश्चित करा, त्यासाठी प्रयत्न करा. ध्येय ठरवल्यास यश मिळतं, प्रयत्नामुळे ध्येय साध्य होते. इथे फलंदाज सातत्यानं प्रयत्न करतोय 43 धावांसाठी आणि हा त्याचा प्रयत्न यशस्वी राहतोय. हवेमध्ये उडवतोय, गगनाला भिडवतोय आणि बघता बघता 6 धावांच्या माध्यमातून 43च्या धावसंख्येचा पाठलाग सातत्यानं फलंदाजाच्या बॅट मध्ये सुरू झालाय. अप्रतिम फलंदाजी होतीये. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. या वेळेला पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा हा आणखीन एक येतोय खणखणीत दर्जेदार कैलासवासी सूरज स्मृती चषक सन 2025 मधील दुसरी हॅट्रिक. फलंदाजाच्या बॅटमधून पहिली, आनंदाच्या बॅटमधून आपण पाहिली आणि दुसरी हॅट्रिक आपण या फलंदाजाच्या बॅटमधून पाहतोय. सुमित काय फटकेबाजी पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 4 चेंडू मध्ये 3 षटकार. मॅचचा पूर्णपणे रूपच चेंज केला आहे. 36 धावा स्कोर बोर्ड वरती. रुपेश यांना काहीच समजणं झालं आहे, कारण की स्लॉट मध्ये चेंडू सातत्याने हाताळतायत, परंतु बॅटिंग यावेळेस उजव्या स्टेनच्या खूपच बाहेर अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न होता यावेळेस, कारण की ज्या पद्धतीने पहिल्या 3 चेंडूवरती मोठे प्रहार मॅसिव्ह हिट पाहायला मिळाले, त्यानंतर रुपेश यांनी ऑफसाइड द ऑफ चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला, परंतु अवांतरित धाव इथे प्राप्त होते. इथे डिफेन्स केलाय आणि एक सिंगल घेतले, सन्मान दिलाय गोलंदाजाच्या चेंडूला. मनाचे समर्थन तुम्हाला शक्तिवान बनवतं आणि ते गोलंदाजाला मनाचं समर्थन थोडस खच्चीकरण झालंय आणि हेच खच्चीकरण गोलंदाजानं शक्तीमध्ये रूपांतर केलंय. धावसंख्या आता मात्र 38 झाली. आता मात्र जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता असेल. फुलॉरलेनचा चेंडू आडव्या बॅटीने मिड विकेट रिजनला 2 क्षेत्ररक्षक आहे आणि चांगल्या रीतीने चेंडू कलेक्शन केला. डीप मध्ये चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये घडलं आणि दरम्यान सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 39 झाली आहे. 1.5 चेंडूचा खेळ झाला. वाटलं होतं सर 2 षटकानंतर धावसंख्येची स्थिती एवढ्या उंच जाऊ शकते. नक्कीच आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत आणि धावा खर्च केले त्या मात्र 22. पुन्हा एकदा ब्लॉकर मध्ये चेंडू मिड ऑन होता त्याच्या डोक्यावरून. बॅकअप आहे पाठीमागे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 धाव इथे यशस्वीरित्या पूर्ण केली जाते आणि धाव संख्या पोहोचली आहे 40 या आकड्यावरती. 12 चेंडू आणि 3 धावांची आता गरज असणार आहे. सलामीचे दोन्ही फलंदाज अजून मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होताना चांगली ओपनिंग पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली आणि संघाच्या विजयामध्ये यश मिळवण्याची महत्वाची भूमिका त्याने निभावली आहे. आतापर्यंत सुमित खेळतोय तो 6 चेंडू 20 धावा त्याच्या बॅटमधून आणि वैभव 7 चेंडू 14 धावा. चांगली सुरुवात करून दिली आहे रेटरे संघाला दोन्ही फलंदाजाने. यशाचा मार्ग हा आत्मविश्वासानेच मोठा होतो आणि हा आत्मविश्वास या दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच दोन्ही फलंदाजांच्या मनोमंथनामध्ये आत्मविश्वास आहे आणि
यांच्याच आत्मविश्वासाने गोलंदाजांचा कुठेतरी आत्मविश्वास ढासळला गेला आणि त्यांच्या आत्मविश्वासावरती स्वार होऊन सातत्यानं अचूक टप्प्यावरती चांगले फटके आपण पाहतोय. इथे पहा चेंडू हवेमध्ये उडवला, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून चेंडू वॅकेंट रिजन मध्ये ट्रॅव्हल होताना आपण पाहतोय. एक सिंगल आली आहे. आता मॅच वरती पकड निर्माण केली आपण पाहतोय. दर्जेदार प्रथम गोलंदाजी करत असताना कामगिरी रेटरी संघाने चांगली बजावली आणि फलंदाजी करत असताना सुद्धा तितकीच तेज तर्रार कामगिरी बजावत आहेत. इथे मात्र खोदून काढलाय, मात्र भेदून जातो. यस, आपण पाहिलं डॉल्फिन मासा ज्याप्रमाणे समुद्रामध्ये हेळकावणी घेत असतो, समुद्राच्या पाण्यामध्ये खोचत मारत असतो, त्याचप्रमाणे बाण मारला होता, सूर मारला होता क्षेत्ररक्षकानं आणि त्याला सूर फसवून जातोय. वन बाउन्स सीमारेषा पार येतोय हा खणखणीत चौकार आणि या चौकाराच्या मदतीने रेटरे संघ विजय प्राप्त होतोय. नक्की शेवटच्या चेंडूवरती अगदी हेलिकॉप्टर उडवलं होतं आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने विजयाची भूमिका निभवतोय संघ रेटरे. पाहायला गेलं तर आपण सुमितने 21 धावा 7 चेंडू मध्ये आणि वैभवच्या 8 धावा 18 धावा आणि 8 चेंडू